टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा याच मार्गाने निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ज्या मार्गावर ही शोभायात्रा निघणार आहे त्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच ड्रोनने पेट्रोलिंग असणार आहे। हा मार्ग मी तुम्हाला दाखवतोय। हाच मार्ग ज्या भागामध्ये हिंसाचार घडला होता काही दिवसापूर्वी नागपुरात आणि त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। प्रत्येक पॉइंट्सवर पोलीस उभे करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच या संपूर्ण मार्गावर ड्रोनने पेट्रोलिंग जे आहे ते करण्यात येणार आहे। साधारणतः 4000 पोलीस कर्मचारी या संपूर्ण शोभायात्रेदरम्यान तैनात असणार आहे। चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही संशयित आहे त्यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान या ठिकाणी तैनात आहेत। त्यासोबतच नागपूर पोलिसांचे कमांडो असो, होमगार्डचे जवान असो, संपूर्ण फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। याच मार्गाने ही संपूर्ण शोभायात्रा जी आहे ती जाणार आहे आणि या मार्गावर प्रत्येक ठिकाणी नागपूर पोलीस तैनात असणार आहे। काही दिवसापूर्वी जो हिंसाचार घडलेला होता त्याच मार्गावरून ही शोभायात्रा जाणार आहे। त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।